सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बघा, बऱ्याच त्यांचे असे प्रश्न होते की ताई तू माता लक्ष्मीची सेवा कशी करते आणि माता लक्ष्मीची नित्यपूजा कशी करते। तर बघा, सगळ्यात अगोदर मी आंघोळ करते, त्याच्यानंतर मी माता लक्ष्मींची पूजा करते आणि त्याच्यानंतर सगळ्या देवी देवतांची पूजा करते। तर माता लक्ष्मीची बघा भरपूर प्रभावी सेवा मी बऱ्याच त्यांना सांगितलेली आहे, त्या करतायत। त्याच्यानंतर माझा काही स्वयंपाक वगैरे घरातली काही कामं असतील ती मी करते। तर माता लक्ष्मीची सेवा ही प्रभावी आहे। बऱ्याच ताईंना ह्या सेवेचे चांगले अनुभव आणि लाभ झालेला आहे, फलश्रुती चांगल्या प्रकारे होते आणि हे सेवेचे अनुभव अनेक आहेत, असंख्य ताईंना आहेत। तर बघा, आता मी महालक्ष्मीची पूजा कशी करते हे बघा, कारण माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे। त्याच्यामुळे बघा, शक्य होईल तर एखादं तरी रत्न किंवा एखादं तरी फूल चांदीचं त्यांच्या सेवेमध्ये अवश्य ठेवा। आणि ज्या ताईंनी सेवा केली, जसं की मी सांगितल्याप्रमाणे धनलक्ष्मी कुंचन असेल किंवा बऱ्याचशाच अशा सेवा असतात की तुम्हाला मी लक्ष्मीमाती सेवा सांगते, आणि ज्या शुक्रवार मंगळवारच्या ज्या सेवा आहेत त्या फलदायी आणि फलश्रुती आल्याशिवाय राहत नाही। अनुभव ताई बऱ्याच कमेंटमध्ये सांगतीलच तुम्हाला की महालक्ष्मी सेवेचे अनुभव किती आहेत। तर बघा, हे माता लक्ष्मीचे म्हणजे त्यांच्या फोटोला आपण घालण्यासाठी बांगड्यांची अशी माळ तयार केलेली आहे। तर तुम्ही तुमच्या महालक्ष्मीच्या फोटोला अशी बांगड्यांची माळ सुद्धा घालू शकता। तर बघा, ह्याच्यामध्ये कलर आहे, हा रेड कलर आहे, त्याच्यामध्ये बघा असा येल्लो कलर सुद्धा आहे, हा येल्लो कलर आहे आणि हा मल्टी कलर, म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स कलरच्या बांगड्या आहेत। तर हे अशा बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेच्या। तसंच बघा, असं छान अशी एक ताई आहेत, तर त्या ताई आहेत सांगलीच्या। त्यांनी हे हळदी कुंकू करंडे घेतलेत, म्हणजे चांगलं ह्याचं वाटतं की विश्वास किती आहे बघा ना, की आता हे हळदी कुंकू करंडे ताईने घेतले, ताई म्हटलं त्याची सुद्धा पूजा करत आहे तुमच्या हातून, कारण लक्ष्मीची पूजा तुम्ही छान करता आणि तुम्ही दिलेली प्रत्येक गोष्ट ही लाभदायी असते। त्यामुळे बघा, त्या ताईंच्या आज पूजेमध्ये हळदीचे करंड, म्हणजे त्याला पादम म्हणतात, साऊथमध्ये पादम करंडे असं त्याला म्हणतात, पण खूप महत्त्व आहे बरं का ह्या हळदी कुंकवाच्या करंड्याचे। कारण आपण माता लक्ष्मीला बघा हळदी कुंकू हे चांदीच्या करंड्यामध्ये ठेवतो त्यांना वाहण्यासाठी, किंवा आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून आपण चांदीच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू ठेवलेलं चांगलं आणि शुभ मानलं जातं। तर बघा, माता लक्ष्मीची खूप छान अशी सेवा झाली। त्यांना मी हिरव्या कलरच्या बांगड्यांची माळ घातलेली आहे। तर ही हिरव्या कलरच्या बांगड्यांची माळ सुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल। तर बघा, मी आता त्यांना नैवेद्य काय दाखवलंय, आणि नैवेद्य दाखवताना कच्चं दूध दाखवायचं बरं का, तापवलेलं दूध कधी दाखवायचं नाही, कच्चं दूध, त्याच्यामध्ये थोडंसं केशर, थोडीशी साखर टाकायची। तसंच बघा, चांदीच्या तांब्यामध्ये मी त्यांना पाणी भरून ठेवलेलं आहे, तुपाचा दिवा, आणि तुपाचा दिवा खूप महत्त्वाचा आहे बरं का सेवेमध्ये, कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि आकर्षित करतो। तसंच बघा, हे गुलाबाचं अत्तर आहे, मी गुलाबाचा अत्तर फोटोला लावलेला आहे, कारण गुलाबाचा अत्तर ही माता लक्ष्मीला फार प्रिय आहे बरं का, गुलाबाचं फूल, गुलाबाचं अत्तर। तर बघा, अशी ही माता लक्ष्मीची खूप छान अशी मी पूजा आज केलेली आहे। आणि बघा, तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई माता लक्ष्मीच्या सेवेने खरंच कसं असतं, आपल्या घरामध्ये जर धनाची कमी असेल किंवा धनाचा प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, कारण माता लक्ष्मीच्या सेवेने आपली आर्थिक प्रगती होते आणि धनाचा जो काही प्रश्न आहे तो सुटतो, किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते। तसं श्रीयंत्रावरती मी प्रत्येक ताईंना सांगते की रोज 11 वेळा तरी महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचंच आहे। जर श्रीसूक्तान तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर शुक्रवारी मंगळवारी तुम्ही करू शकता, पण रोज आपल्याला जमत नाही, तर अशा वेळी रोज तुम्ही कुंकुमार्चन फक्त महालक्ष्मीचा मंत्र, जर कसा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 असा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणून श्रीयंत्राची रोजच्या रोज 11 वेळा म्हणून सेवा करू शकता। व्यवसाय उद्योग असेल तर 11 वेळा ह्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि ते कुंकू स्वतः लावायचं आहे। तसं श्रीयंत्राला तुम्ही पिवळ्या कलरचं किंवा लाल कलरचं फूल वाहू शकता, कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणजे आसन आहे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये पैशाची कधी कमी नसते, किंवा अनावश्यक खर्च होत नाही, किंवा तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, असे असंख्य अनेक अनुभव आहेत। तर अशी बघा माता लक्ष्मी छान सेवा झाली, कारण श्रद्धा आहे, लहानपणापासून माता लक्ष्मीवरती माझी श्रद्धा आहे। जसं की तुम्हाला सांगितलं, मी 6वी 7वीमध्ये असतापासून महालक्ष्मीचं एक मंदिर, म्हणजे आमच्या शाळेमध्ये अशी दगडाची प्रतिमा आहे, त्याला पाणी घालायचं, हळदी कुंकू लावायचं, असं करता करता माता लक्ष्मीचा नाही का खूप वेळा दृष्टांत झाला आणि विसर पडला की त्या स्वप्नातून सांगतात की माझ्या दर्शनाला ये,
डायरेक्ट कोल्हापूरमध्ये त्या बोलवतात. आणि असंच खूप काही गोष्टी घडल्या म्हणजे आयुष्यामध्ये नाही का. माता लक्ष्मीला सेवा आवडली किंवा त्यांचा जो प्रिय भक्त असतो त्याला ते दर्शन देतात. पण कसं असतं की आपण संसाररूपी मानव आहे किंवा आपल्याला काही गोष्टी नाही समजत त्यांच्या. कधी कधी बघा गुरुसुद्धा करावा लागतो म्हणजे माता लक्ष्मींचा, पण तसं काही केलं नाही कधी. फक्त त्यांना मानते किंवा त्यांना मी माझ्या आईच्या स्थानी किंवा माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे म्हणून मी त्यांची मनोभावे सेवा करते. तर असं बघा खूप सुंदर अशी बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आपल्या सगळ्यांना आवडणारे आईसाहेब सुद्धा विराजमान आहेत. तर बऱ्याचदा ह्या बॅकग्राऊंडबद्दल विचारतात, तर हे बॅकग्राऊंड जे आहे ते आम्ही बनवलेलं आहे घरी. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ते सुद्धा बॅकग्राऊंड मिळेल, तर तुम्ही ऑर्डर करू शकता, व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता. पण कसं आहे की जास्त क्वांटिटीमध्ये मिळेल की नाही मी नाही सांगू शकत, कारण त्याला वेळ लागतो बनवायला. तर हे बघा सुंदर अशी सेवा माता लक्ष्मीचा. हे जो फोटो आहे धनाचा वर्षाव करणार हा सध्या उपलब्ध आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडं घेतलेला आहे. ज्यांना हवा आहे तो त्यांनी सुद्धा ऑर्डर केला तरी चालेल, कारण आत्ता सध्या महालक्ष्मीचे फोटो भरपूर आपल्याकडे आहेत, कारण आपण कोल्हापूरवरून हे सगळे बनवून घेतो. आणि बघा ही शंखचक्र गदा. आता तुम्हाला सांगितलंच आहे की भगवान व्यंकटेश्वरांचं स्वरूप असणारं शंखचक्र आणि नाम हे शुभचिन्ह मानले जातात, कारण त्यांचं ते भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे. तर दक्षिण भागामध्ये किंवा त्याला साऊथमध्ये खूप विधिवत छान पूजा करतात आणि त्याचे रिझल्टसुद्धा चांगले आहेत. तर ह्या वाटीला अशी कडी आहे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही छान अशी तांदळाची खीर नैवेद्याला दाखवू शकता, गूळ फुटाणे ठेवू शकता, मखाने ठेवू शकता, दूध ठेवू शकता. म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारा नैवेद्य तुम्ही ह्या वाटीमध्ये ठेवू शकता. तर बघा असं सुंदर अशी ही वाटी आहे. ज्यांना हवी आहे ते ऑर्डर करू शकतात. तर आपल्याकडे सध्या ही प्युअर चांदीमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण हवी आहे त्या ताईंनी ऑर्डर केली तरी काही हरकत नाही. तर असंही माता लक्ष्मीची मी पूजा केली. तर बऱ्याच ताई म्हणतात पूजेनंतर ताई तू काय करते, तर पूजेनंतर बघा हे महालक्ष्मी स्तोत्र आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, ते नित्य पठण आपण सर्वांनी करायचं आहे, कारण हे पठण केलं तर आपल्याला चांगली फलश्रुती प्राप्त होते. तसंच माता लक्ष्मीला प्रिय असणारे कमळाचे फुलं ते सुद्धा तुम्ही सेवेमध्ये ठेवा. तर मी सुद्धा बघा कमळाची फुलं अशी महालक्ष्मीचा मंत्र म्हणत एक एक वाहते. तर आता महालक्ष्मीच्या सेवेला आपण सुरुवात करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर मी 11 कमळाची फुलं त्यात वाहते महालक्ष्मी मातेला. तुम्ही तुमच्या इच्छेने 1 वाहू शकता, 2 वाहू शकता, तुमची इच्छा, तुम्हाला जेवढे व्हायचे तेवढे तुम्ही वाहू शकता. तसंच बघा माता लक्ष्मीची जे उधळायची फुलं आहेत ते सुद्धा उधळायची म्हणजे काय, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून त्यांना ते व्हायचे आणि त्याच्यानंतर आपल्या धनाच्या कपाटामध्ये ठेवायचे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ह्या चांदीच्या लवंगा आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर हे चांदीचं हळकुंड आहे, हे सुद्धा मी सेवेमध्ये ठेवते कारण माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 मोतीसुद्धा माता लक्ष्मीला फार प्रिय आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. पोळा आहे, पोळासुद्धा प्रत्येकाने ठेवायचा आहे, कारण महालक्ष्मीच्या पंचरत्नापैकी एक पोळासुद्धा येतो. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. हे गुंज आहेत. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. 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 त्याच्यानंतर बघा, हे गुलाबाच्या अशा मी पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्याची मंत्र पुष्पांजलीसुद्धा आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीला. तर माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबाचं फूल नक्की व्हा, किंवा तुम्ही कमळाचं वाहिलं तरी चालेल, कोणतंही व्हा, फक्त माता लक्ष्मीची प्रिय फुलं आहेत ती व्हायची आहेत. तर माता लक्ष्मीचं बघा, तुम्ही स्तोत्र म्हणू शकता किंवा अष्टकसुद्धा आईचं म्हणू शकता. तर ते खूप प्रभावीशाली सेवा आहे. जर बऱ्याच ताईंनी केली आहे त्यांना माहितीच आहे कसं सेवेची फलश्रुती होते बरं का. ज्या ताईंना संतान प्राप्ती नाही आहे त्यांनासुद्धा संतान प्राप्ती होते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तुम्ही एवढं जरी मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतो. बऱ्याच ताईंना भरपूर काही जमत नाही. जसं जमतंय, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, महालक्ष्मी म्हणजे आपली सगळ्यांची आई आहे. आईला कसं लेकरं बोबडी बोलले, चोचरी बोलले, चुकीचं बोलले तरी आईला ते प्रिय असतं, कारण ते आपलं लेकरू किंवा आपलं बाळ हे मनापासून बोलत असतं, त्यामुळे कौतुक असतं. तर तुम्ही जशी सेवा कराल तशी माता लक्ष्मी स्वीकार करते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुसे. नमस्तस्ये सिद्धिबुद्धे देवी भूमी मुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदानंदे महालक्ष्मी नमस्तुते. तर असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नमस्तस्ये गरुडारूढे कोलांबर स्वयंभयंकरी. म्हणजे तुम्हाला जसं जेवढं जमतंय तेवढा तुम्ही मंत्र महालक्ष्मीचा म्हणायचा आहे, कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे तुम्ही पूर्ण मंत्र किंवा पूर्ण म्हणायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये आहे. तर हे पुस्तक काय 10 ते 11 रुपयाला मिळतं. सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, पण मी प्रयत्न करेन. होते आपल्याकडे, संपलेत, पण ज्यांना हवं आहे त्यांनी पुन्हा पुन्हा मेसेज करा. हे पुस्तकसुद्धा तुम्हाला तुमच्या कुरिअरसोबत मिळेल. जेव्हा तुम्ही आमच्याकडून काही खरेदी करता त्यात ते पुस्तक तुम्हाला येईल. फक्त पुस्तक तुम्ही मागवत असाल तर फक्त पुस्तक कुरिअर करता येत नाही. तर अशी माता लक्ष्मीची सेवा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर अशी ही माता लक्ष्मीची बघा रोज नित्य सेवा करायची आहे बरं का. असं नाही आहे की तुम्ही एक दिवस केली सेवा आणि मी नित्य करते काही आता मंगळवार शुक्रवारी फक्त मी धनलक्ष्मी कुंजांची सेवा करते. पण ज्या सेवा आहेत ह्या माझ्या नित्य चालतात बरं का. मी रोज पहिल्यांदा आंघोळ केली की महालक्ष्मी सेवा केल्याशिवाय काहीच करत नाही. तसंच बघा ह्या चांदीच्या अक्षदा, ह्या चांदीच्या लवंगा, तसंच बघा हा पोहळा, त्याच्यानंतर हे हे ओरिजिनल मोती, उधळ्याची ही फुलं, त्याच्यानंतर बघा ही अशी कमळाची फुलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात. तर अक्षदासुद्धा तुम्हाला बघा 11 अक्षदा ठेवायच्या आहेत पूजेमध्ये. मी विसरले ठेवायला, पण तुम्ही 11 अक्षदा घेऊ शकता, 7 घेऊ शकता. तर ह्या ज्या सगळ्या चांदीच्या गोष्टी आहेत ह्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जातात. कारण ह्या वस्तू बघा कसं असतं माहिती आहे का, हे छोटे छोटे कामं बघा तुम्ही पुन्हा गडगडीमध्ये जा, चंदूकाकामध्ये कुठेही जा, तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी कुठेच मिळणार नाहीत. कारण हे छोटं कारागीर काम करायला नाही म्हणतात, कारण ह्या कामाला वेळ जातो. प्रत्येक छोट्या गोष्टीला हे वेळ लागतो. तर असंही तुम्हाला हे घरपोच तुम्हाला सगळ्या गोष्टी सेवेच्या आम्ही उपलब्ध करून देतो. फक्त तुम्हाला सेवा करायची आहे मनोभावे. आणि हो ह्याच्यामध्ये बघा मी धन टाकलेलं आहे, पोळा, गुंज, चांदीची फुलं, मोती, चांदीचं हळकुंड, चांदीच्या लवंगा, हा गोविंद पानविडा आहे, तसंच माता लक्ष्मीचा कॉईन आहे, हळदी कुंकू आहे, गोमती चक्र 11, कवड्या 11. तर बघा तुम्हाला हा चांदीचा कॉईन हवा असेल तर चांदीचा कॉईनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त 550 रुपयाला तुम्हाला हा चांदीचा कॉईन आपल्याकडे मिळतो. म्हणजे ह्याच्यामध्ये छोटा साईज आहे, हा मोठा आहे तो 1150 रुपयाचा आहे, पण छोटा आहे 550चा. ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर केला तरी चालेल. आणि महालक्ष्मीला आवडणारं अत्तर नक्की तुम्ही लावा गुलाबाचं. आणि श्रीयंत्राला तुम्ही केवड्याचं अत्तर लावा, कारण भगवान विष्णूंना केवडा प्रिय आहे. केवडा गुलाब दोन्ही लावलं तरी चालतं श्रीयंत्राला. तर आपल्याला गुलाब केवडा दोन्ही अत्तर मिळतात. तसंच बघा देवीची सेवा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना नाही का कापूर प्रज्वलित करायचं आहे. तर बघा मी एक असं नाही का मातीचं अशी डिशेस ठेवली बघा. ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ना माता लक्ष्मीला मला कापूर प्रज्वलित करून माझी इच्छा मी रोज बोलते. आणि ती जी राख आहे ती माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हा सर्वांना लावायची आहे. लक्ष्मीला प्रिय असणारं केसर ठेवायला विसरायचं नाही त्यांच्या सेवेमध्ये, कारण केसर हे माता लक्ष्मीला फार प्रिय आहे. तर बघा हे अशा गुलाबाच्या पाकळ्या आहेत, ह्याच्यामध्ये मी असा कापूर टाकते. ह्याची राख माता लक्ष्मीच्या चरणाशी लावायची आहे. आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुम्ही तमालपत्र जर एक टाकलं तरी सुद्धा चालतं बरं का, किंवा 4 लवंगा. म्हणजे हा उपाय करा तुम्ही. आणि हा 40 दिवस सेवा करायची बरं का, न थकता न चुकता. प्रॉब्लेम आता बऱ्याच टाईम होत आहे पिरियड्स प्रॉब्लेम आल्यावर काय करावं, तर पिरियड्स प्रॉब्लेम आल्यावर तुम्ही स्किप करा सेवा, पण त्याच्यानंतर तुम्हाला बघा ही सेवा रेग्युलर करायची आहे. तर ह्या सेवेचं फळ हे 100% मिळतं. आता जे आपण जो कापूर जाळलेला आहे ह्याच्यामध्ये 4 लवंगा, एका तमालपत्र टाकून सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाशी ह्याची राख ठेवायची आहे आणि इच्छा बोलायची आहे जी काय असेल ती. माता लक्ष्मी माझ्या मुलाला चांगलं आरोग्य द्या, माझ्या मुलाला चांगली सद्बुद्धी द्या, माझ्या मुलाचं चांगलं करिअर घडू द्या, माझ्या मुलाची खूप खूप प्रगती होऊ दे, तसंच माझ्या संसारामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे, हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. म्हणजे माझ्या अशा काही खास इच्छा नसतात बरं का, मला हे मिळू दे ते मिळू दे. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळ्या गोष्टी, कारण कसं असतं की भगवंताला माहिती असते आपल्याला काय पाहिजे, त्यामुळे आपल्याला भगवंताला कधी मागायची गरज पडत नाही. हा पण आत्तापर्यंतचा अनुभव आहे, कारण मी कधी काही मागितलं नाही आणि त्यांनी मला काही कमी केलं नाही, असे माझे असंख्य अनुभव आहेत. तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. आणि शेवटी किती काही केलं तरी सुद्धा त्यांची पण इच्छा असावी लागते बरं का एखादी गोष्ट देण्यासाठी, आणि आपली सुद्धा घेण्यासाठी इच्छा असावी लागते. तुम्हाला एक उदाहरण मी व्हिडिओच्या शेवटी देईन की साक्षात देव भेटल्यावर तुम्ही काय कराल. म्हणजे असंच माझं पण झालं होतं, साक्षात देव समोर, आणि मला सुद्धा सुचत नव्हतं की मी काय करून काय नको. तर तुम्हाला तो अनुभव सुद्धा व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळेलच. तर बऱ्याच ताईंना संतान प्राप्ती नाही, तर एका ताईंचा अनुभव आहे, त्यांना आई व्हायचं सुख आता लाभलेलं आहे आणि त्यांनी स्वानुभव शेअर केलेला आहे. तर तो व्हिडिओ पण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेल. तर त्यांनी बघा माता लक्ष्मीची सेवा केली, जसं मी सांगितलं तसं कुंचनची सेवा केली, त्याच्यामध्ये बाळकृष्ण ठेवला. आणि ताईंचं मला एवढं, म्हणजे मी एवढी सेवा नाही सांगितली, पण ताईंनी खूपच मनाव घेतलं.
आणि ताईने खूपच मोठी सेवा केली. म्हणजे कसं तुम्हाला सांगू का, की ताईने काय केलं की नाही का, आपण 2 वेळा महालक्ष्मीचं असतं किंवा स्तोत्रमंत्र म्हणतो, पण ताईने चक्क नाही का 1-1, 2-2 वाजेपर्यंत महालक्ष्मीची सेवा केली बरं का, मनोभावे. आणि मला पण खूप छान वाटलं की त्यांनी एवढी सेवा मनोभावे केली आणि त्यांना खूप चांगली फलश्रुती मिळाली. की ताईला बघा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि ताई म्हटलं की ताई मी आई होणार आहे. फक्त ताईने सांगितलं होतं मला आता एक 2 ते 3 महिने झाले, पण कोणाला सांगू नको. पण ताई रात्री म्हटलं की ताई तू माझा अनुभव शेअर कर. तर बघा त्या अशाच खूप खचल्या होत्या, खूप त्यांना त्रास होता आणि त्यांना खूप म्हणजे नाही का कोणत्याही कार्यक्रमात बोलवायचे नाही, सासरचे लोक त्रास द्यायचे. आणि ताईने स्वामींची पण मूर्ती आपल्याकडं घेतली, ती सेवा तर चालूच आहे 6 महिन्यापासून. आणि तसंच बघा मार्गदर्शन महालक्ष्मीच्या सेवेचं मिळालं आणि त्यांनी बघा महालक्ष्मीची सेवा, स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचा जप, म्हणजे ताईने न थकता, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, सेवेचं फळ मिळत नाही असं कधी होत नाही. मी माझा अनुभव सांगते, तुम्ही जर सातत्यानं करत असाल तर प्रत्येक सेवेचं हे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला लागतं. काही काही ताई बघा सेवा करतात आणि काम होत नाही किंवा मनासारखं होत नाही, मग मध्ये सोडून देतात. तसं ताईने अजिबात नाही केलं. आणि ताईला बघा आता 3रा का 2रा महिना आहे ताईला, आणि ताई म्हटल्या की मी स्वामींना पेढे घेऊन ताई येणार आहे, की मला नाही का खूप छान वाटते. कारण मी ती देवाला ताई कधी मानत नव्हते, त्यांच्या घरामध्ये पण देवाला मानत नाहीत फारसं. पण म्हटलं की खरं आहे, सेवेमध्ये माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या तारक मंत्र जपामध्ये खूप ताकद आहे. आणि लाईव्ह नामस्मरण चालू केलं. कधी कधी लाईव्ह नामस्मरण आपलं नसतं, पण ताई न चुकता न थुकता रोज नियम केलाय, ती सेवा केल्याशिवाय ती झोपतच नाही. आणि तिला त्या सेवेचं फळ माता लक्ष्मीने लवकर दिलं. तर हे असं असतं बघा, तुमचा भाव खूप महत्त्वाचा असतो सेवेमधला. तुम्ही सेवा कशी करता हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि सेवा जशी कराल तसं तुम्हाला भगवंत फळ देत असतो. तर बघा आता ही राख काही वेळामध्ये होतीये थंड, तर त्याच्यानंतर ती राख माता लक्ष्मीच्या नाही का अशी चरणाशी तुम्हाला व्हायची आहे. तर असं का व्हायचे आहे, कारण तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्ही ती राख इथं अशी व्हायची आहे. त्याच्यानंतर ती राख आहे, आता बऱ्याच टाईम ती राख काय करायची ताई, तर ती राख आहे ती आपल्या म्हणजे गार्डनमध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही सोडली तरी स्वच्छ साफसफाई केली तरी चालते. आणि माता लक्ष्मीची सेवा खूप प्रभावी आहे बरं का. मला खूप अनुभव किंवा मला खूप विश्वास आहे आईवरती की त्यांची सेवा कधीही वाया जात नाही किंवा फलश्रुती आल्याशिवाय राहत नाही. बघा मी सकाळची सुरुवात माता लक्ष्मीच्या सेवेने करते, त्याच्यानंतर सगळ्या देवीदेवतांची मी सेवा करते. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जर ह्या बांगड्या हव्या असतील तुम्हाला तर व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. प्रत्येकाने मेसेज करू नका प्राईस किती आहे, कुठे मिळेल, कारण डायरेक्ट नंबर डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये डायरेक्ट नंबर आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी आपल्याकडनं चांदीच्या ऑर्डर करू शकता. आणि जी मी सांगते सेवा ती नक्की करा. आणि हो, अजून एक गोष्ट राहिली, तसंच बघा आपण जेव्हा ह्या आध्यात्मिक सेवा करतो, जसं की आता मी माता लक्ष्मीची सेवा घरामध्ये केली आहे किंवा मी छान असं तुपाचे दिवे अगरबत्ती लावली, पण अशा वेळी आपल्याला मेन एंट्रन्सला म्हणजे जो आपला काही बाहेरचा दरवाजा आहे तिथे पण तुपाच्या 2 वाती लावायच्या आहेत. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याकडे प्युअर गायच्या तुपाच्या वाती मिळतात. तुम्ही जसं की छोट्या घ्या किंवा मोठ्या घ्या, 1 तासापेक्षा जास्त चालणारी घ्या किंवा जी आता मी लावली अर्धा तास चालणार, सो तुम्ही तुपाची वात घेऊ शकता महालक्ष्मीच्या सेवेला. कारण माता लक्ष्मी जे आहेत त्यांना चांदी आणि तुपाचा दिवा फार प्रिय आहे. जसे की त्यांच्या नैवेद्यामध्ये त्यांना केशर असं टाकलं दुधात किंवा खिरीमध्ये, किंवा तुम्ही कमळगट्ट्याच्या मण्याला जर तूप लावून जर तुम्ही खिरीमध्ये टाकलं तरी माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि तुम्हाला कृपाशीर्वाद त्यांचा प्राप्त होतो. तसंच बघा ज्या मी सेवा करते म्हणजे कसं आहे, खूप काही कठीण खूप काही अवघड सेवा करण्यापेक्षा ज्या आपल्याला सोप्या साध्या सेवा जमतात त्या तुम्हाला करायच्या आहेत. जर तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी व्यवसायाची चेअर, म्हणजे जसं की व्यवसायाची खुर्ची असते, आपण व्यवसायासाठी कोणी खाली बसतं, म्हणजे प्रत्येकाचा व्यवसाय विविध असतो. जसं की एखाद्याचं म्हणजे काही मावशी स्वयंपाकाचं काम करतात, काही मावशी कपड्या भांड्याचं काम, म्हणजे प्रत्येकाच्या कामानुसार करिअरनुसार त्यांनी काय करायचंय, महालक्ष्मीचा 108 वेळा मंत्र घरातून निघताना देवासमोर, किंवा आता माझी एक खुर्ची आहे त्याच्यावरती बसल्यावरती सुद्धा तो मंत्र 108 वेळा म्हणायचा, किंवा ओम श्री विष्णवे नमः हा सुद्धा मंत्र व्यवसायासाठी खूप पॉवरफुल आहे, तो सुद्धा तुम्ही करू शकता. हा मंत्र झाल्यानंतर नमस्कार करायचा आणि त्या खुर्चीवरती त्या आसनावरती आपण बसायचंय. बघा दिवसभर तुमचा व्यवसाय खूप चांगला चालणार, म्हणजे लाखो पटीने महालक्ष्मीच्या सेवेचा मंत्रोपचाराचा फायदा होतो. जसं की तुम्ही आज 30,000 कमवताय व्यवसाय, पण तो लाखो काय 4-5 लाखाच्या घरात सुद्धा जाऊ शकतो. फक्त सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. एवढा विश्वासाने मी सांगते, कारण माझा स्वतःवरती खूप मोठा विश्वास किंवा कॉन्फिडन्स आहे की मी या सेवा केल्या
आणि मला त्याचं फळ मिळालं. फक्त व्यवसाय बिझनेस टाकणं खूप सोपं असतं, पण तो बिझनेस चालणं, तो बिझनेस ग्रो होणं किंवा त्या बिझनेससाठी खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकणं किंवा आपल्याला नवीन आयडिया येणं हे सुद्धा आपल्या सेवेवरती डिपेंड करतं. जसं की डोकं, म्हणजे जसं की तुम्ही जसा आहार घ्याल तशी बुद्धिमत्ता तयार होते. जसं की तुम्ही आध्यात्मिक सेवा कराल तर बुद्धिमत्ता सुद्धा चांगली तयार होते आणि प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणोक्षणी आपल्यासोबत भगवंत असतो ह्याची प्रचिती अनुभव स्वतः सेवा करा आणि घ्या. कारण तुम्ही जर आध्यात्मिक चांगले सेवा करताय, चांगलं कर्म करताय किंवा माता लक्ष्मीची सेवा करताय तर आपल्याकडे बघा बरकत किट म्हणून आपल्याकडे आहे. म्हणजे ते आता वास्तुशास्त्राचा कोर्स चालू आहे आमचा, आम्ही बरकत किट म्हणून आपल्याला ते बनवले. त्याच्यामध्ये बघा सगळं येतं आणि त्यात मंत्र सुद्धा आहे. तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि ते धन आहे ते शुक्रवारी मंगळवारी पूजा करायची त्या पेटीतल्या सगळ्या धनांची. पुन्हा आपल्या व्यवसायाच्या कॅश बॉक्स किंवा कॅश पेटीमध्ये ठेवायचा किंवा तुमची जर काही कपाट आहे धनाचं त्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता. तर बघा आलेली लक्ष्मी टिकवून कशी ठेवायची ही घरच्या लक्ष्मीवरती डिपेंड करतं. घरची लक्ष्मी जर आध्यात्मिक असेल, घरची लक्ष्मी जर छान सेवा करत असेल तर आलेली लक्ष्मी ही टिकून राहते आणि तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होते, प्रगती होते, बरकत होते. तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ज्या ताईंना धनलक्ष्मी कोणच्यांचा अनुभव आलाय, ज्या ताईंना माता लक्ष्मीच्या सेवेचा अनुभव आलाय अशाने कमेंटमध्ये सांगावं की ह्या सेवा खरंच फलदायी आणि ह्या सेवेचं खरंच फलश्रुती आणि फळ मिळतं की नाही. कारण प्रत्येक सेवा ही माझ्या स्व अनुभवातली असते. कोणतीही सेवा आपल्या चॅनलवरती कॉपी नसते किंवा आपल्याला चॅनल चालवायचं आहे म्हणून आपण कोणाला काही सांगत नाही. प्रत्येक सेवा ही स्वतः करायची. म्हणजे कसं असतं, ह्यातून काही मिळो नाही मिळो, कारण ह्या भगवंताने मला भरपूर काही दिले, कशाची कमी आयुष्यामध्ये नाहीये आणि मी खूप समाधानी. म्हणजे कसं मी माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करणार, व्यवसायामध्ये, माझ्या चॅनेलमध्ये, माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रगती करणार. मला पुढे जायचंय खूप आणि मी ते जाणार कारण माझं मन पॉझिटिव्ह सकारात्मक. पण माझ्यासोबत तुमचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे, माझ्यासोबत तुमचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. माझ्यामुळं तुम्हाला सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळायला पाहिजेत किंवा तुम्ही माझ्याकडे का चांगल्या नाही का उमेदीने बघता की अरे ताईकडून काहीतरी सेवा मिळेल, ताईकडून काहीतरी गोष्ट आम्हाला शिकायला मिळेल किंवा ह्यांच्या म्हणजे प्रत्येकजण एका देवदूत म्हणून आपल्याकडे बघत असतो. कारण आपण काही देव नाहीये किंवा आपली एवढी अवकात नाहीये की आपण देव बनू शकतो, पण एखाद्याला चांगला सल्ला, एखाद्याला चांगलं मार्गदर्शन नक्की करू शकतो. तर बघा मी काही कोणतीही सेवा देत नाही, मी फक्त अखंड नामस्मरण स्वामी माऊलींचं सारामृतचे 3 अध्याय तसंच माता लक्ष्मीची जी मी सेवा स्वतः करते ती सेवा तुम्हाला सांगते. तर माझ्या ज्या सेवा असतात त्या सरळ साध्या सोप्या असतात, तुम्ही कोणीही करू शकता. जसं की खूप वर्ग आहे की आता चॅनलवर तर बघतात माझ्या सेवा, पण शीतलताईंना मेसेज कसा करायचा त्यांनी सांगितले, ओनली मेसेज, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. तर एका मावशीचा कॉल आला, अगं पण मला मेसेज करता नाही येत, मी फक्त यूट्यूब बघते, मला मुलींनी फोन घेऊन दिलाय, पण मला या सेवा करायच्यात, मग मी सामान कसं ऑर्डर करू. तर आता बघा खास कॉल उचलायसाठी सुद्धा माणूस आपण ठेवलेला आहे. कारण बऱ्याच ताईंना कळलं मला त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, कारण त्यांना मेसेज नाही करता येत, फक्त कॉल करून ते ऑर्डर देतात आणि शेजारी कोणाच्याही मुलाच्या नातेवाईकांच्या फोनवरून जीपे मोबाईल नंबरवरून ते मला गुगल पे फोनपे करतात. तर ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करा. कारण आपण स्वतःसाठी दागिना घेतो, स्वतःसाठी भरपूर खर्च करतो, मग सेवेसाठी आपण एखाद्या चांदीच्या गोष्टी घेऊन सेवा करतो तर ते काही गैर आणि असं चुकीचं नाहीये. कारण खूप लोक म्हणतात की हे असं हे तसं, अरे पण स्वतःवरती आपण अनावश्यक खर्च करतो. जसं की आता लोक दारू प्यायला गेले तरी पण तिकडे 2-3 हजार रुपये सहज घालून येतात, त्यांना काही फायदा होतो का आपल्याला. शेवटी आपल्या शरीराचं ते नुकसानच आहे आणि ते पैसे वेस्टच आहे. त्यापेक्षा आपण आपला कष्टाचा पैसा हा चांगल्या मार्गी किंवा चांगल्या सत्कर्मासाठी वापरला तर त्याचा लाभ हा 100% होतो किंवा त्याचे फल चांगलं मिळतं आणि आपलं कर्मसुद्धा चांगलं होतं. त्यामुळे बघा आपले ह्या सेवेने आपले घरसुद्धा ॲक्टिवेट होतात बरं का. तुमचे खूप काही गोष्टी असतात. तर तुम्हाला मी लवकर एक सेवा सांगेल, जो बिझनेस व्यवसाय करतात त्या ताईंनी आपल्या राईट हँडला असं अत्तर लावायचं आहे. कुठलेही सुगंधी लावा, गुलाब लावा, हिना लावा किंवा तुम्ही आपल्याकडे एक अत्तर आहे पारिजातक ते लावा आणि असं करायचं आहे. कारण आपले जे ग्रह आहेत ते ॲक्टिवेट होतात किंवा आपला शुक्रसुद्धा ॲक्टिवेट होतो ह्यांनी. त्याच्यानंतर बघा त्याच्यावरती तुम्हाला माउंट काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 6 असा नंबर लिहायचा आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे, तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे. म्हणजे छोट्या सेवा जर तुम्ही करत असाल किंवा छोट्या गोष्टी फॉलो करत असाल, पण अजून एक गोष्ट आहे, ह्या सगळ्या सेवेसोबत तुमचं कर्मसुद्धा चांगलं असावं लागतं बरं का. नाहीतर तुम्ही खूप सेवा करताय पण कर्मच चांगलं नाहीये, अशा वेळी कोणतीही सेवा फळं देत नाही, कोणतंही कार्य चांगलं घडत नाही, कोणत्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. कारण आज जर तुम्ही खूप चांगला पगार घेताय, पैसा कमवताय,
तर हे कुठंतरी त्या भगवंताचीच एक मागच्या जन्मीची पुण्य आपली असते, त्यामुळे तो भगवंत देतो. पण ह्या जन्मी आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे, आपण जे करू ते चांगलं करू आणि दुसऱ्याचं भलं हो अशी वृत्ती ठेवू, आपल्याला सगळं चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात. तर बघा, माता लक्ष्मीचा फोटो हवा असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. चांदीची रत्न फुल हवे असल्यास तुम्ही मेसेज करा आणि सर्वांनी सेवा करा. जर तुम्हाला काहीच घेणं जमत नाहीये, कारण परिस्थिती नाहीये, फक्त माता लक्ष्मीचा फोटो आणि गुलाबाची फुलं किंवा पाकळ्या त्यांनी मंत्र पुष्पांजली करा. माता लक्ष्मीची एक तर तुपाचा दिवा लावून सेवा चालू करा, एक अगरबत्ती लावा. सगळ्यात साधी सोपी सेवा, अशी सेवा केली तरी चालेल. कारण आमच्याकडे आहे किंवा भरपूर वर्ग घेऊ शकतो, तो घेणारच. पण ज्यांना काहीच करणं शक्य नाहीये किंवा त्यांच्याकडे जर नाहीच आहे बाबा आमच्याकडे काही आर्थिक प्रॉब्लेम आहे पण सेवा, असं काही नाही. देवाला फक्त तुमचा भाव महत्त्वाचा आहे की तुम्ही कोणत्या अंतःकरणातनं किती शुद्ध मनाने सेवा करता, हे खूप महत्त्वाचं आहे. कसं असतं, प्रत्येकजण आपल्या उपजीविकेचं काही ना काही साधन शोधतं पण त्यात यश मिळत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त महालक्ष्मीचा फोटो, 2 अगरबत्त्या आणि गुलाबाची फुलं किंवा गुलाबाचा अत्तर फोटो लावा. माता लक्ष्मीचं जर सांगितलं तसं माता लक्ष्मी स्तोत्र अष्टक म्हणा, माता लक्ष्मीचा तुम्ही मंत्र म्हणा आणि तुम्ही सुद्धा सेवा करा. तर महालक्ष्मीच तुम्हाला अष्टक मी सांगितलं, स्तोत्र सांगितलं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.